खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाले। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते। बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती। शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली। त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्या सोबतच होते। ठाकरे गटाकडून अपात्रते प्रकरणी जी नावं दिली त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं। अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हांवर निवडून आले होते। त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता। अनिल बाबर 4 वेळा आमदार झाले। 1990, 1999, 2014, 2019 असे 4 वेळा ते आमदार राहिले। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं। खानापूर तालुक्यातील गर्दी गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते। टेंबू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा मानला आहे। अतिशय धक्कादायक आणि दुःखद घटना आहे। आमचे ज्येष्ठ सहकारी आमदार अनिल बाबर यांचं पहाटे दुःखद निधन झालं। कालच मी त्यांच्या मुलाशी बोललो, आयसीयू मध्ये होते आणि आज त्यांना लीलावती मुंबईमध्ये शिफ्ट करण्याचा देखील निर्णय झाला होता, परंतु दुर्दैवाने सकाळीच त्यांचं दुःखद निधन झालं। एक विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी ज्येष्ठ सहकारी आम्ही गमावलाय। खरं म्हणजे टेंबू योजना असेल, त्यांच्या मतदारसंघातले अनेक प्रकल्प असतील, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम असेल, मतदारसंघामधले प्रश्न त्याला वाचा फोडण्याचं काम असेल, त्यांनी अनेक प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केले। अतिशय धडपडीचा माणूस, सर्वसामान्य माणूस आणि अतिशय साधा सोपा माणूस आणि स्वच्छ मनाचा आमचा सहकारी हरपलाय। फार मोठं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी, मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।